मी डॉक्टर अमृता देवगिरकर. मी आणा क्लिनिक येथे डर्मॅटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. विटिलायगो हा आजार आपल्या समाजामध्ये याच्याबद्दल गैरसमजच जास्त प्रमाणामध्ये आहे. या आजाराबद्दल जाणून घेणं इतकं गरजेचं आहे कारण पांढरे चट्टे दिसले की लोक त्याला स्टिग्मटाईज करतात. त्याच्याकडे चांगल्या नजरेनं पाहत नाहीत. पण हे जे पांढरे चट्टे आहेत हे आपल्या त्वचेमध्ये काळ्या रंग तयार करणाऱ्या पेशींचं प्रमाण कमी झाल्यामुळे झालेले असतं. ह्याच्याबद्दल बरेच वेगवेगळे गैरसमज समाजात आहेत. जसं की पांढरे पदार्थ खाल्ल्यानंतर हा विटिलायगो किंवा कोड हा आजार होतो. तर असं नाही आहे. पांढऱ्या पदार्थांचा आणि विटिलायगोचा काहीही संबंध नाही. तसेच हा आजार संसर्गजन्य देखील नाही. हा एकापासून दुसऱ्याला होत नाही. हा आजार जेनेटिक या स्वरूपामध्ये फार कमी प्रमाणामध्ये आढळतो. अगदी फक्त 2 ते 5% शक्यता असते की एका पिढीतून तो आजार दुसऱ्या पिढीमध्ये जाऊ शकतो. या आजारासाठी आपल्याकडे विविध उपचार पद्धती आहेत. जसे की क्रीमच्या स्वरूपामध्ये आपण औषधं देऊ शकतो. पोटात घेण्याची औषधं उपलब्ध आहेत. तसंच फोटोथेरपी, नॅरोबँड न्यूरोथेरपी हे सुद्धा उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ह्या आजाराविषयीचे सगळे गैरसमज दूर करून या आजार असणाऱ्या पेशंटला लवकर बरे होण्यात आपण मदत करूया. धन्यवाद.